तिरुपतीच्या लाडू प्रसादानंतर आता महाराष्ट्रातील एका धार्मिक प्रसादाला देशभरात मानाचं स्थान मिळालंय। माहूरच्या रेणुका मातेच्या मुख्य प्रसाद असलेल्या तांबूल या प्रसादाला GI टॅग मिळालाय आणि त्यामुळे या मानांकनामुळे माहूरच्या तांबूल प्रसादाला जागतिक ओळख मिळणार आहे आणि स्थानिकांच्या रोजगाराला सुद्धा नवीन संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे। पाहुयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट। मिळालं। या मानांकनासाठी आवश्यक असलेली संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया भौगोलिक मानांकन तज्ञ डॉक्टर गणेश हिंगमिरे यांनी पूर्ण केली। माहूरच्या रेणुका माता तांबूळला मिळालेल्या GI-मुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपली गेली आहे। त्याचबरोबर जो समूह या तांबूळाशी निगडित आहे त्या समूहाचे संवर्धनही झाले आहे आणि त्याचबरोबर अनेक फायदे या GI-मुळे होणार आहेत। त्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठही मिळणार आहे, रोजगार निर्मितीही होणार आहे आणि सर्वात म्हणजे जो भक्तगण आहे त्यांना जेन्युइन ओरिजिनल योग्य असेच तांबूळ मिळणार आहे। रेणुका मातेचा तांबूल प्रसाद हा केवळ धार्मिक परंपरेचा भाग नाही, तर त्यामागे आयुर्वेदिक महत्त्वही आहे। जवळपास 14 नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटकांपासून हा प्रसाद तयार केला जातो। पचनास उपयुक्त असलेला हा प्रसाद अनेक वर्षांपासून माहूरची वेगळी ओळख बनलाय। श्री रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य आणि पानाचा विडा म्हणजेच तांबूल दाखवण्याची पद्धत ही अनादिकालापासून चालू आहे। अनेक ठिकाणी आपण बघतो की बाकी मातेच्या मंदिरांमध्ये विडा म्हणजे पानाचा विडा करून देवीला प्रसाद दिला जातो, पण या ठिकाणी त्याचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे की पानं एकत्रित करून त्याच्यामध्ये सोप, सुपारी, लवंग, विलायची, जायफळ, कात, चुना, जायपत्री, वेलदोडे हे सगळं टाकून त्याला बारीक करून त्याला तांबूल म्हटलं जातो आणि अशा प्रकारचं तांबूल देण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा ही एकमेव याच ठिकाणी आहे। स्वप्नातील आज्ञेतून सुरू झाली परंपरा। विष्णुकवी महाराजांना देवीचा दृष्टांत, तांबूल नैवेद्य सुरू करण्याची दैवी आज्ञा, शतकानुशतके अखंड परंपरा सुरू। 7 सेवेकरी कुटुंबियांचा वारसा, पिढ्यानपिढ्या जपली जाते सेवा। व्यावसायिक लाभापेक्षा श्रद्धेला प्राधान्य। GI टॅग मिळाल्यानंतर आता माहूर तांबूल प्रसाद या नावाचा वापर इतरत्र करता येणार नाही, त्यामुळे या प्रसादाची अस्सल ओळख कायम राहणार असून बनावट उत्पादनांना आळा बसणार आहे। स्थानिक उत्पादकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय। आमच्या आई रेणुका मातेच्या मुख्य प्रसादाला म्हणजे तांबूलाला GI-चा टॅग मिळाला। त्यामध्ये आई रेणुका मातेला सोप, सुपारी, लवंग, विलायची, कात, चुना, ओवा, धनिया डाळ, नागवेलीची पान इत्यादी साहित्य टाकून हा असाच पारंपरिक पद्धतीने आई रेणुका मातेला आम्ही तयार करून आमची सेवा अखंड सेवा अर्पण करत राहू हीच आई रेणुका माते चरणी प्रार्थना। GI टॅगमुळे आता माहूरचा तांबूल प्रसाद राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय। प्रसादाची वाढती मागणी, स्थानिक रोजगाराला चालना आणि धार्मिक पर्यटनाला नवी गती अशा अनेक सकारात्मक परिणामांची अपेक्षा व्यक्त केली जाते। श्रद्धा, परंपरा आणि वैशिष्ट्य यांचा अनोखा संगम असलेल्या माहूरच्या तांबूल प्रसादाला मिळालेला हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ठरते। रेणुका मातेच्या आशीर्वादाचा मानला जाणारा तांबूल प्रसाद आता GI टॅगमुळे जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करणार आहे। श्रद्धेसोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेला त्यामुळे मोठी बळकटी मिळणार असल्याने
माहूरकरांसाठी हा निर्णय ऐतिहासिक असा ठरला आहे. कॅमेरामन प्रेमसह राजीव गिरी, पुढारी न्यूज, माहूर.